आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। बेडगमध्ये मध्यरात्री कॅनलवर बिबट्याचे दर्शन, वन विभागाकडून सतर्कतेचे आवाहन। आमचे बेडग वार्ताहर अमोल खाडे सांगतात की बेडग येथे रात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास शिंगाडे वस्ती परिसरातील कॅनलवर बिबट्या आढळून आल्याची घटना समोर आली आहे। बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी विष्णू ओमासे व त्यांच्या संपूर्ण पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, सभापती बापूसो बुडसे, गजराज मंडळाचे अध्यक्ष बंडू नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मुल्ला यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी शेत, कॅनल परिसर तसेच वस्तीबाहेरील भागात एकट्याने जाणे टाळावे अशी सूचना करण्यात आली आहे। बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, पाठलाग करणे किंवा गर्दी करून त्याला घेरण्याचा प्रयत्न करू नये। नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाला तातडीने माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे। शिंगाडे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून वन विभागाच्या पुढील पाहणी आणि कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। 2026 रोजी बेडगमधील एका वाहतूक करणाऱ्या युवकास बेडगमध्ये बेडग मल्लेवाड रोडच्या डाव्या साईडला जी कॅनलचं DY1चा म्हैसाळ योजनेचा कळंबी कालव्याचा फोटो कालवा आहे, म्हणजे तिथे शब्बीर मुजावर संतोष कोळी यांची लोकवस्ती आहे, त्या तिथं त्याचा बिबट्या निदर्शन पडला। त्यांनी व्हिडिओ करून टाकलं, पण गावात अशी आपोआप बिबट्या नाही आहे, चुकीची बातमी किंवा बाहेरला आहे। पण आता वन विभागाचे अधिकारी सन्माननीय सोनवणीकर साहेब इथे उपस्थित आहेत व त्यांची सर्व टीम, रेस्क्यू टीम इथं बेडगमध्ये आता रात्रीच्या ह्या सुमारास इथे उपस्थित आहे। सर्वांनी बिबट्याचे पायाचे ठस तपासून बघितले। बिबट्या आपल्या बेडगमध्ये आला आहे, त्यामुळं आपल्या बेडगमधील सर्व सुज्ञ नागरिकांनी काळजी घ्यावी। विशेषतः शाळकरी मुलांना नेऊन सोडताना पालकांनी स्वतः गाडीवरून शाळेत नेऊन सोडावं। एक 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये बेडगे जास्त काळ राहील असं साहेबांचं म्हणणं आहे की त्याची भटकंती असते, जास्त दिवसाला 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास असतो, त्यामुळे आपले बेडगे काय जास्त काळ राहणार नाही, त्यामुळे भीतीचं कारण नाही। तरी पण सतर्कता राहू म्हणून वृद्ध लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळच्या वॉकला कोणी बाहेर पाठवू नये आणि लहान मुलं, विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी आणि आपली जनावरे असतील जनावरांच्या गोट्यात म्हणजे पॅकमध्ये बांधून ठेवावीत आणि याची सर्वांनी काळजी करावी। यासाठी आपलं वन विभाग आणि आपल्या बेडगमधील सर्व सुज्ञ नागरिक आपल्यासोबत आहोत। धन्यवाद। आज गुरुवार दिनांक 13/8/2026 रोजी बेडग मल्लेवाडी रस्ता कॅनलजवळ बिबट्याचे दर्शन झालेल्या ही बातमी खरी असून बेडगमधील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे मी आवाहन करीत आहे। शक्यतो करून लहान मुले, महिला वर्ग यांनी सकाळी बाहेर पडताना थोडं सतर्कतेने बाहेर पडावं। लहान मुलांच्या सोबत पालकांनी असावं शाळेत पाठवताना, किंवा महिला वर्गांनी शेतीची कामं करण्याकरिता, मजूर लोकांनी, शेतकऱ्यांनी सर्वांनीच काळजी घ्यावी। बिबट्या हा काय एका ठिकाणी न थांबणारा प्राणी आहे, तो भ्रमण करीत असतो। ह्याच्या अगोदर तो मल्लेवाडी, कांचनपूर, सोनी, पुन्हा कळंबी या भागात त्याचं दर्शन काल परवा या 4 दिवसात झालेलं आहे। तोच बिबट्या इकडे फिरत आहे, तो भटकंती करत आहे, यापुढेही तो इथून निघून जाईल। फक्त बेडगमधील सर्व नागरिकांनी सतर्क राहावं एवढंच मी वन विभागातर्फे आवाहन करतो। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वन विभाग आपल्या पाठीशी आहे, याची खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यावी। आणि काय जर कुणाला कुठं जर काय आढळलं, बिबट्या संदर्भात काही माहिती आढळली, ठसे आढळले, तर वन विभागाशी संपर्क करावा। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।